आज आपण शिकणार आहोत ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन। आपल्याला दिलेला ऑब्जेक्ट आहे हा। तर आता आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडने फ्रंट व्ह्यू पाहणार आहोत। आता फ्रंट व्ह्यू फिगर दिल्यानंतर ज्या डायरेक्शनला एरो असतो तो असतो फ्रंट व्ह्यू। इथं लिहिलेलं आहे x, म्हणजे ह्या डायरेक्शनने आपण पाहायचं आणि आपल्याला मिळणार आहे फ्रंट व्ह्यू। तर आता फ्रंट व्ह्यू कसा दिसणार याच्यामध्ये, या साइडनी पाहिल्यानंतर आपल्याला हा चौकोन दिसतो, त्याच्यानंतर हा पोर्शन दिसतो आणि हा पोर्शन दिसतो। म्हणजे पहिले आपल्याला 3 चौकोन काढून घ्यावे लागतील। आणि त्यानंतर आपल्याला काय दिसतंय, हा समोरचा व्ह्यू पण दिसतोय, म्हणजे हा हॉलो सर्कल आहे, हॉलो, आणि हा पोर्शन दिसतोय, हा पूर्ण पोर्शन दिसतोय, हा टोटल पोर्शन दिसतोय। मग आता मी फिगर काढताना फ्रंट व्ह्यू मध्ये कशी काढणार, तर ही अशी काढणार फिगर। फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसतंय, पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी हा पोर्शन दिसतोय आपल्याला। मग मी आता इथे फ्रंट व्ह्यू काढणार आहे। विदाउट डायमेन्शन फिगर आहे तशी, पण चांगली व्यवस्थित यावं म्हणून मी स्केल वापरते, बाकी काही नाही। इथं अशी फिगर काढली आपण। आपण एक फिगर काढत आहोत फ्रंट व्ह्यू मध्ये, विदाउट डायमेन्शन काढत आहे मी। ही प्रॅक्टिस साठी फिगर आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये। आता आपल्याला कसं दिसणार आहे, पार्ट ए, हा झाला सेंटर पॉइंट। सेंटर पॉइंट दाखवताना डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट, इथं डॅश डॉट डॅश डॉट डॅश, सिम्बॉल ऑफ सेंटर लाईन। आता आपण काय केलेलं आहे, हा ए पोर्शन जो आहे, आता इथं दाखवतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हा ए पोर्शन जो आहे हा ए पार्ट आहे, हा बी पोर्शन, हा इथं बी पार्ट, आणि हा सी इथं। आणि ह्या फ्रंट साईडने पाहिल्यानंतर आपल्याला ही लाईन दिसेल, हा सेमी सर्कल आणि ही लाईन, म्हणून मी याला नाव देत आहे ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट आणि हा टोटल डी पार्ट। आणि आपल्याला इथे सर्कल पण दिसेल, इथे सर्कल पण दिसेल, म्हणजे हा झाला आपला फ्रंट व्ह्यू। हा झाला आपला फ्रंट व्ह्यू, हा झाला प्रॉब्लेम। आता आपल्याला काढायचा आहे टॉप व्ह्यू। तर टॉप व्ह्यू कसा दिसणार आहे, आता टॉप व्ह्यू पाहायचा असेल तर हे पहा, इथं हा झाला फ्रंट व्ह्यू। आता टॉप व्ह्यू पाहू। आता टॉप व्ह्यू म्हणल्यानंतर वरच्या साईडने पाहायचं आहे। वरच्या साईडने पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसेल, हा जो हॅचिंग लाईन दाखवलेला आहे, हॅचिंग लाईन म्हणजे कसं असतं, सेक्शन लाईन असतं, पण आपल्याला इथं समजण्यासाठी लाईन टाकलेली आहेत फक्त, सेक्शन वगैरे काही नाही आहे। तर वरून टॉप व्ह्यूने पाहिल्यानंतर आपल्याला पार्ट दिसतो हा एच, हा ब्लॅक कलरचा। त्याच्यानंतर इथं डॉटेड लाईन दिसतील या सर्कलला इथं, कारण तो हिडन पार्ट आहे। आणि हा जो ब्लॅक कलरनी लाईन दाखवलेली आहे ना, हा आय पार्ट दिसेल। मग आता आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे, तर टॉप व्ह्यू कसा काढणार आपण, टॉप व्ह्यू कसा काढणार, आता प्रोजेक्शन खाली घेणार आपण अगोदर, म्हणजे ए पार्टचे प्रोजेक्शन खाली, परत इथून प्रोजेक्शन म्हणजे फेंट लाईन, परत हा बी पार्ट घेणार आणि हा सी पार्टचे प्रोजेक्शन घेणार, आणि एक ॲप्रॉक्सिमेट आपण एक लाईन टाकू,
म्हणजे इथून आपल्याला प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन दिसेल, स्ट्रेट लाईन दिसते ना, टॉप व्ह्यूमध्ये ही स्ट्रेट लाईन दिसेल. मग हा पार्ट काढायचा, हा पार्ट, हा पार्ट, हा पार्ट, हा पार्ट, आणि असं म्हणजे हा व्ह्यू असा दिसेल. ही आडवी लाईन, त्याच्यानंतर ही आडवी लाईन, त्याच्यानंतर ही आडवी लाईन. थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला काढून दाखवतोय. ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही डार्क लाईन. मी जी डार्क लाईन आउटलाईन काढत आहे तो आपला आहे ॲक्च्युअल टॉप व्ह्यू. म्हणजे हा पोर्शन झाला का एच पोर्शन, हा एच ब्लॅक पोर्शन इथं काढलेला आहे इथं मी. आणि हा टॉप व्ह्यू आहे, म्हणजे याला ह्या साईडने पाहिल्यानंतर टॉप व्ह्यू येणार आहे. हा झाला टॉप व्ह्यू. आता याच्यामध्ये हे सर्कल दाखवलेलं आहे. आता हे सर्कल कसं येईल, वरून प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. आता समजा वरून प्रोजेक्शन जर घेतले सर्कलचे, आणि हे ॲप्रोक्सिमेट आहे, हे विदाऊट डायमेन्शन काढतोय आपण. आता ह्या सर्कलचे ह्या पॉईंटपासून डॉटेड लाईन, ह्या पॉईंटपासून डॉटेड लाईन येईल, आणि हा ब्लॅक पोर्शन म्हणजे ही स्ट्रेट लाईन आलेली, म्हणजे हा झाला आय पोर्शन. आणि हा जे पोर्शन, जे पोर्शन म्हणजे कोणता, हा डॉटेड लाईनचा. हा डॉटेड लाईन जो आहे तो सर्कल आहे, आणि मध्ये सेंटर लाईन टाकायची आहे आपल्याला. इथं सेंटर लाईन, डॅश डॉट डॅश डॉट डॅश, सेंटर लाईन. हा झाला एच पोर्शन. एच पोर्शन म्हणजे कोणता, हा पोर्शन ब्लॅक कलरचा. हा टोटल जेवढा पोर्शन दिसतो हा एच कलर आहे, एच पोर्शन आहे. हा जे पोर्शन आहे, हा जे पोर्शन. हा झाला आपला टॉप व्ह्यू, हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. आता आपल्याला काय काढायचं आहे, फ्रंट व्ह्यू झाला, टॉप व्ह्यू झाला. आता आपल्याला काढायचं आहे लेफ्ट हँड साईड व्ह्यू. म्हणजे ही फिगर लेफ्ट साईडने पाहिल्यानंतर कशी दिसेल व ही, ह्या साईडने जर पाहिलं आपण तर हा पोर्शन दिसतो, हा पोर्शन दिसतो, आणि ह्या सर्कल हिडन असल्यामुळे इथे डॉटेड लाईन दिसतील. आता मी तुम्हाला काढून दाखवतो. हे बघा, हा असं दिसन. हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू, आणि हा झाला साईड व्ह्यू. जेवढं ब्लॅक कलरने दिसतंय तुम्हाला हे हॅचिंग लाईनचं किंवा सेक्शन लाईन, तर हे झालेले आपले व्ह्यू. म्हणजे तो पोर्शन आपल्याला दिसतो. फ्रंट व्ह्यूमध्ये हा ब्लॅक पोर्शन दिसतो, टॉप व्ह्यूमध्ये हा ब्लॅक पोर्शन दिसतो, साईड व्ह्यूमध्ये हा ब्लॅक पोर्शन आपल्याला दिसत आहे, आणि हा ओरिजिनल प्रॉब्लेम आहे. आता लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला इथे अँगल घ्यावा लागणार आहे 45 डिग्रीचा. तर मी हा अँगल अगोदरपासूनच सेट केलेला आहे. हा झाला 45 डिग्री, आणि 45 डिग्री घेतल्यानंतर प्रोजेक्शन घ्यायचे आहेत. प्रोजेक्शन कसे घ्यायचे, हॉरिझॉन्टली घ्यायचे, इथून हॉरिझॉन्टली घ्यायचे, इथून हॉरिझॉन्टल घ्यायचे, इथून हॉरिझॉन्टल घ्यायचे. टोटल फिगर ही ॲप्रोक्सिमेट काढून राहिलो मी. हा फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू. आणि आता वरती प्रोजेक्शन टाकायचे, इथून वरती प्रोजेक्शन टाकायचे, इथून वरती प्रोजेक्शन टाकायचे, प्रोजेक्शन लाईन टाकायची. प्रोजेक्शन लाईन शुड बी फेंट लाईन विथ द हेल्प ऑफ 2H pencil, but I am using HB pencil, but I am pressing the pencil lightly so that the light line should be drawn. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घ्यायचे. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घेतल्यानंतर इथं असा व्ह्यू दिसतोय.
इथं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घ्यायचे. आता लेफ्ट हँड साईड व्ह्यू जर पाहिला आपण इकडून लेफ्ट साईडनी फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडला, तर लेफ्ट हँडकडून पाहायचा आणि राईट हँडकडे ड्रॉ करायचा. हा जो ब्लॅक पोर्शन दिसतोय हा टोटल, हा ब्लॅक पोर्शन हा लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये दिसेल. हे जे सर्कल आहे हे साईडने दिसणार नाही, म्हणजे ते डॉटेड लाईन दाखवायचे, हिडन लाईन्स. आणि हा पोर्शन आता मी ड्रॉ कसं करणार, इथून घेणार हा पॉईंट, म्हणजे ही झाली स्ट्रेट लाईन दिसणार. त्याच्यानंतर ही स्ट्रेट लाईन, ही स्ट्रेट लाईन, पूर्ण स्ट्रेट लाईन दिसेल, एल शेप दिसेल. एल शेप म्हणजे हा जो ब्लॅक पोर्शन आहे हा एल शेप काढला हा. आता हे सर्कल काढायचं. आता हे सर्कलचं प्रोजेक्शन इथून घेतलेलं आहे. इथं लाईन इन सेंटर लाईन, डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट. आणि इथून प्रोजेक्शन जर घेतलं आपण तर इथं इन डॉटेड लाईन, कारण ती हिडन लाईन आहे, कारण तो हिडन पोर्शन आहे पार्टचा. इथं डॉटेड लाईन येईन. आणि आता इकडून एक डॉटेड लाईन येईन. हा जो पोर्शन आहे हा पोर्शन हा ह्या साईडने दिसत नाही, म्हणजे ही काय येईल, डॉटेड लाईन येईल. मग ती कोणता पोर्शन आहे, तर तो हा पोर्शन आहे. हा पोर्शन जो आहे हा पोर्शन, तोच हा पोर्शन आहे. आणि हा पोर्शन इथून घेतला आपण तर इथं येईल डॉटेड लाईन. म्हणजे हा काय झाला, लेफ्ट हँड साईड व्ह्यू. आशा करतो की तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजले असेल. आणि हा जो व्ह्यू आहे हा दिलेला आहे प्रॉब्लेम. आता तुम्ही परत पाहू शकता, ही एक साईड जो दिलेली आहे ती झालं फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर हा ब्लॅक पोर्शन ए बी सी आणि डी दिसतो, ए बी सी आणि डी. त्याच्यानंतर टॉप व्ह्यूमध्ये एच जे आणि आय, एच जे आणि आय. आणि लेफ्ट हँड साईडमध्ये जी आणि ई. हा जी आणि हा ई म्हणजे हा लेफ्ट एल शेप दिसतो, हा एल शेप दिसतोय. धन्यवाद. तुम्हाला जर काही शंका वाटली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ईमेल ॲड्रेसवर sanglepuru@gmail.com. लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.